इम्परफेक्ट आहोत म्हणून प्रेम करायचं की परफेक्ट दिसावं म्हणून प्रेम करायचं? जर तुमचं हे स होत असेल आणि तुमचा कॉन्फिडन्स इंस्टाग्राम फिल्टरवर चालला असेल, तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे. मुझे खाना बनाना नहीं आता. मुझे आता है ना, थाई, चाइनीज, इटालियन सब बना लेता हूँ. मेरे लिए बारिश मतलब ये चिप चिप और ये गीले सूखे कपड़े. मेरे लिए अदरक वाली चाय और रिमझिम गिरे सावन. वाह, बड़ी फुर्सत है तुम्हें. तर मग आज आपण बोलणार आहे दो दिवाने शहर में बद्दल. नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा पिक्चरबाज. आजचा रिव्ह्यू आहे एका रोमॅन्टिक ड्रामाचा, जो एका व्हॅलेंटाईन वीकसाठी परफेक्ट पॅकेजिंग घेऊन आला आहे. पण आतमध्ये गिफ्ट किती सॉलिड आहे हा खरा प्रश्न आहे. डायरेक्टर आहे रवी उद्यावर, ज्यांनी आपल्याला आधी मॉमसारखा इंटेन्स रिव्हेंज ड्रामा दिला आहे, अलीकडे युद्धसारखा स्लिक ॲक्शनर पण आता मात्र ते पूर्ण वेगळ्या झोनमध्ये आले आहेत. सॉफ्ट अर्बन ग्लोसी रोमॅन्स. पण रोमॅन्स फक्त लाइटिंग आणि लोकेशनने बनत नाही, त्याकरता रायटिंगही लागते. तर चला बघूया पूर्ण रिव्ह्यू काय आहे. कथा आहे शशांक आणि रोशनीची. शशांक हा पटनावरून मुंबईत आलेला मार्केटिंग प्रोफेशनल. प्रॉब्लेम, त्याला उच्चारता येत नाही. तो स्वतःचं नावही ससांक म्हणतो. प्रेझेंटेशन द्यायला घाबरतो, लोकांसमोर बोलायचे टाळाटाळ करतो. घरून प्रेशर येतो आणि अरेंज मॅरेजसाठी तो भेटतो रोशनीला. रोशनी ही फॅशन मॅगझिनमध्ये कॉन्टेंट क्रिएटर, इंस्टाग्राम जनरेशनमधली मुलगी. पण स्वतःच्या लुक्सबद्दल इन्सिक्युअर, बॉडी टाईप, फीचर, सेल्फवर सगळ्यांवर शंका. दोघे भेटतात, केमिस्ट्री आहे, पण रोशनी अचानक त्याला रिजेक्ट करून जाते. कारण सांगत नाही, ती फक्त सोडून जाते. शशांकला वाटतं त्याच्या लिप्स कारणीभूत आहेत. तो पुन्हा तिच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतो. आणि मग ही कथा आहे दोन लोकांच्या एकमेकांबद्दलच्या इन्सिक्युरिटीज हील करण्याची. टायटल ऐकल्यावर लगेच आठवतं जुनं क्लासिक गाणं. पण हा सिनेमा त्या नॉस्टॅल्जियाच्या मॉरल वेटला कॅरी करत नाही. अर्बन रोमॅन्सचा टेम्पलेट आहे. नेटफ्लिक्स स्टाईल ग्लॉस, क्लीन फ्रेम्स, प्रिटी फेस, सॉफ्ट प्रॉब्लेम्स. एक्सपेक्टेशन काय होती? रवी उद्यावर सारखा डिरेक्टर कॅरेक्टरच्या इन्सिक्युरिटीजमध्ये खोल जाईल. पण इथे ॲप्रोच जास्त सेफ आहे. मल्टिप्लेक्स फ्रेंडली, व्हॅलेंटाईन फ्रेंडली. कॉन्फ्लिक्ट आहे पण ती धार नाही. स्टोरी रिलेटेबल आहे. लिप्स, बॉडी इमेज, अरेंज मॅरेज प्रेशर हे सगळं रिअल आहे. पण स्क्रीन प्ले कॉन्फ्लिक्ट बिल्ड करण्यात कमी पडतो. फर्स्ट हाफच्या शेवटी जो मेजर स्प्लिट आहे तो खूपच हलका वाटतो आणि पॅचअप तर अजूनही सोपं. रीजन तो बता दो ना बोलने का. सिर्फ ना काफी नहीं है क्या? रिलेशनशिप में ना गिव एंड टेक नहीं होता, सिर्फ गिव होता है, टेकने का कुछ नहीं. क्या करूँ यार, हर अच्छी खासी लाइन के बीच में सा आ जाता है. प्रेजेंटेशन, फाइनेंशियल, वॉशिंग मशीन. क्या है ये ब्यूटी स्टैंडर्ड्स? उनमें फिट होना जरूरी है. जस्ट बी द वे यू आर. मेरे सा का प्रॉब्लम है ना, शादी को शादी बोलता हूँ, शाहरुख खान को शाहरुख खान, मम्मी पापा का नाम रख दिया शशांक शर्मा और तुम मिल गई रोशनी. मेरी लाइफ की ट्रेजेडी है. इन्सिक्युरिटीजवर शेवटी मोठे स्पीचेस असतात, जणू टेट टॉक चालू आहे. डायलॉग कन्व्हर्सेशनल आहेत, पण एक्सपोजिशन खूप ऑब्व्हियस आहेत. पॅरेंट्सचे सीन तर जरा प्रीची वाटतात. सिनेमाने कॉन्फ्लिक्ट अर्न करायला हवा, इथे तो मात्र मॅन्युफॅक्चर झाल्यासारखं वाटतो. रवी उद्यावर व्हिज्युअली प्लेझंट वर्ल्ड तयार करतात. मुंबईचं पॉश व्हर्जन दाखवलं आहे. मेट्रो राईड, सी फेसिंग अपार्टमेंट, सॉफ्ट लाइटिंग. नॅरेटिव्ह स्टाईल थोडी के ड्रामा वाईब देते. सॉफ्ट बॅकग्राऊंड स्कोर, लो रोमॅन्टिक बीट्स. पण डिरेक्शनमध्ये मात्र तेवढी डेप्थ नाही. शशांकच्या लिस्ट व्हिज्युअली आणि इमोशनली एक्सप्लोर करता आला असता, पण तो फक्त प्लॉट डिव्हाइस राहतो. रोशनीच्या बॉडी इमेज इश्यूसुद्धा सरफेस लेवलवरच राहतात. डिरेक्शन सेफ आहे, रिस्क टेकिंग नाही. परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर सिद्धार्थ चतुर्वेदी सिन्सिअर आहे. तो शशांकच्या ऑकवर्डनेसला ऑनेस्ट बनवण्याचा प्रयत्न करतो. पण स्क्रिप्ट जेव्हा फोर्स सिच्युएशन तयार करते तेव्हा परफॉर्मन्स मर्यादितच राहतो. मृणाल ठाकूर कॉन्फिडंट परफॉर्मर आहे. ती फेक कॉन्फिडन्सचं लेअर छान पकडते. तिच्या रोमॅन्टिक सीनमध्ये वॉर्मथ आहे. सुदीप धारचा छोटा रोल इम्पॅक्टफुल आहे. पॅरेंट्स म्हणून आयशा रजा, जॉय सेनगुप्ता, इला अरुणा आपल्या स्टेरिओटाईप रोल्समध्ये ठीक आहे. प्रॉब्लेम परफॉर्मन्समध्ये नाही, ॲक्च्युअल प्रॉब्लेम हा मटेरियलमध्ये आहे. टेक्निकल क्राफ्टबद्दल बोलायचं झालं तर सिनेमॅटोग्राफी मुंबईचं मॉन्सून फील सुंदर कॅप्चर करतं. फ्रेम्स इंस्टाग्राम रेडी आहेत. प्रोडक्शन डिझाईन क्लासी आहे. कॉस्ट्यूम कॅरेक्टर ॲप्रोप्रिएट आहेत. म्युझिक हा रोमॅन्सचा बॅकबोन असतो, पण इथले सॉंग्स लक्षात राहतच नाहीत. टायटल ट्रॅक असो किंवा रोमॅन्टिक नंबर, काहीही लिंगर होत नाही. बॅकग्राऊंड स्कोर डिसेंट आहे. एडिटिंग काही ठिकाणी ॲब्रॉट वाटते, काही सीन्स जणू कट झालेले असे जाणवतात. ओव्हरऑल पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह आहे, पण कॉन्टेंट लाईट वेटेड आहे. थीम आहे सेल्फ एक्सेप्टन्स. इम्परफेक्ट असणं नॉर्मल आहे. स्पीच डिफेक्ट असो किंवा बॉडी इमेज इश्यू, प्रेम एक्सेप्ट केलं तर हिलिंग होते.
पण सिनेमा डीपर रियालिटी अवॉइड करतो. सिटीच्या हार्श रियालिटीमध्ये प्रोफेशनल प्रेशर, सोशल रिडिक्यूल यांना तो पूर्णपणे भिडत नाही. तो ऑकवर्डनेसला कम्फर्टेबल बनवतो आणि त्यामुळे इमोशनल इम्पॅक्ट थोडा कमीच राहतो. दो दीवाने शहर में, मैं नहीं हूँ यार उतनी सुंदर. आईने में वो क्यों नहीं दिखता जो मुझे दिखता है? दो दीवाने शहर में, रात में या दोपहर में. साल डेट किया हमने, वेडिंग कार्ड्स भी भेजे जा चुके थे और He wasn't sure. प्रशांत, कुछ रिश्तों को फुल स्टॉप लगाना जरूरी है. कॉमा लगा, बात को आगे मत बढ़ाओ. दो दीवाने. आता पिक्चरबाज व्हर्डिक्ट काय? दो दिवाने शहर में हा वाईट सिनेमा नाही, तो इरिटेटिंग नाही, ओव्हर ड्रॅमॅटिक आहे, पण तो अनफॉर्गेटेबल सुद्धा नाही. तो संडे आफ्टरनूनला टी व्हीवर लागला तर चालेल. लीड पेअरमध्ये केमिस्ट्री आहे, पण स्क्रिप्ट त्यांना रेंज प्रूव्ह करत नाही. पिक्चरबाज व्हर्डिक्ट सांगायचं तर हा सिनेमा क्यूट आहे, पण क्यूट पुरेसं नसतं. रोमॅन्सला ॲक्च्युअली डेप्थ हवी असते. इथे स्पार्कल आहे, पण स्पार्क मात्र नाही. सो तुम्हाला हा सॉफ्ट रोमॅन्स आवडला आहे का? की तुम्हाला वाटते कॉन्फ्लिक्ट थोडं अंडरकुक्ड आहे? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पिक्चरबाजला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त प्रेम कथा पाहत नाही, आपण त्या प्रेमात किती प्रामाणिक आहे ते तपासतो. मी आहे कामेश आणि हा होता पिक्चरबाज रिव्ह्यू. तर भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये.